Hello students, welcome to all of you. I am Miss Seema Landge and today's lecture we are going to study lead management and configuration support. Okay, लक्षात घ्या आपण कस्टमर रिलेशनशिप मॅनेजमेंट या सब्जेक्टचा तिसरा टॉपिक आपण स्टार्ट केला आहे. टायटल आहे प्लॅनिंग अँड इम्प्लिमेंटेशन अँड इव्हॅल्युएशन ऑफ कस्टमर रिलेशनशिप मॅनेजमेंट. त्यामध्ये तुम्हाला तीन सब पॉइंट दिलेत. ओके, देयर आर 3 सब पॉइंट इन्वॉल्व्ड. सो फर्स्ट टायटल इज प्लॅनिंग अँड इम्प्लिमेंटेशन ऑफ कस्टमर रिलेशनशिप मॅनेजमेंट. सेकंड टायटल इज customer relationship management implementation, and third title is customer relationship management evaluation. Okay, so यामध्ये जो फर्स्ट सब पॉइंट असणार आहे प्लॅनिंग अँड इम्प्लिमेंटेशन ऑफ कस्टमर रिलेशनशिप मॅनेजमेंट. त्यामध्ये तुम्हाला बिझनेस टू बिझनेस CRM, सेल्स अँड CRM. ओके, बिझनेस टू बिझनेस CRM, सेल्स अँड ओके. सो बघा आपण काय बघतोय कस्टमर रिलेशनशिप मॅनेजमेंटचा थर्ड टॉपिकमध्ये तुम्हाला 3 सब पॉईंट दिलेत. त्यामध्ये पहिला सब पॉईंट आहे प्लॅनिंग अँड इम्प्लिमेंटेशन ऑफ कस्टमर रिलेशनशिप मॅनेजमेंट. त्यामधील आपल्याला आज लीड मॅनेजमेंट अँड कॉन्फिगरेशन सपोर्ट हे 2 पॉईंट पाहायचे आहेत. ओके, त्या अगोदर आपण बिझनेस टू बिझनेस CRM, बिझनेस टू बिझनेस कस्टमर रिलेशनशिप मॅनेजमेंट, सेल्स अँड कस्टमर रिलेशनशिप मॅनेजमेंट, अँड सेल्स फोर्स ऑटोमेशन, अँड सेल्स प्रोसेस ऑर ॲक्टिव्हिटी मॅनेजमेंट, देन टेरिटोरी मॅनेजमेंट, कॉन्टॅक्ट मॅनेजमेंट हे पॉईंट चेकआउट केलेले आहेत. ओके, अँड टुडेज लेक्चर वी आर गोइंग टू स्टडीड लीड मॅनेजमेंट अँड कॉन्फिगरेशन सपोर्ट. ओके, काय सांगितलंय लीड मॅनेजमेंटमध्ये लीड मॅनेजमेंट ऑल्सो रेफर टू ॲज अपॉर्च्युनिटी मॅनेजमेंट ऑर पाईपलाईन मॅनेजमेंट. ओके, लिसन केअरफुली. लीड मॅनेजमेंट ऑल्सो रेफर्ड टू ॲज opportunity management or pipeline management. It is a set of systems that help devise sales strategies to ensure the success of sales takes and communications and generate new clients. It defines an approach that helps companies convert opportunities to deals. ओके, बघा प्लॅनिंग इम्प्लिमेंटेशन अँड इव्हॅल्युएशन ऑफ कस्टमर रिलेशनशिप मॅनेजमेंटमध्ये सब पॉईंट जे दिलेले आहेत प्लॅनिंग अँड इम्प्लिमेंटेशन ऑफ कस्टमर रिलेशनशिप मॅनेजमेंट, यामध्ये आपण लीड मॅनेजमेंट बघतोय. लीड मॅनेजमेंटमध्ये बिझनेसमध्ये लीड मॅनेजमेंटमध्ये कस्टमर रिलेशनशिप मॅनेजमेंटचं प्लॅनिंग आणि इम्प्लिमेंटेशन कशा पद्धतीनं होतं. ओके, तुम्हाला काय सांगितलंय लीड मॅनेजमेंट ऑल्सो रेफर्स टू ॲज opportunity management or pipeline management. It is a set of systems that help devise sales strategies to ensure the success of sales takes and communications, generate new clients. Okay, talks and communication and generate new client. It define an approach that help companies convert opportunity to deal. बघा लीड मॅनेजमेंट म्हणजे पुढाकार व्यवस्थापन तुम्ही याला म्हणू शकता. पुढाकार व्यवस्थापनालाच तुम्ही संधी व्यवस्थापन असं म्हटलं गेलं इथं. अँड देन पाईपलाईन मॅनेजमेंट असं सुद्धा इथं म्हटलं गेले. बघा आता लीड मॅनेजमेंट हे हेल्प करते आपल्याला. लीड मॅनेजमेंट सिस्टम हे CRM द्वारे आपल्याला हेल्प करत असतं. कशासाठी हेल्प करत असतं की जे काही आपले नवीन क्लायंट्स असतील, नवीन कस्टमर्स असतील ते जनरेट करण्यासाठी किंवा ते नवीन कस्टमर्स हे क्रिएट करण्यासाठी लीड मॅनेजमेंट काय करत असतं, सपोर्ट करत असतं. म्हणजेच आपले बिझनेसचे नवीन कस्टमर तयार होणं हे आवश्यक आहे हे तुम्हाला इथं सांगितलं गेले. म्हणजे नवीन कस्टमर्स आपल्यासाठी किती महत्त्वाचे आहेत. ओके,
जे काही बिझनेस ऑर्गनायझेशनचे कस्टमर्स असणार आहेत ते दिवसेंदिवस इन्क्रीज होत गेले पाहिजे. नंबर्स ऑफ कस्टमर्स जे असणार आहेत ते डे बाय डे काय झालं पाहिजे, इन्क्रीज झालं पाहिजे. ओके, नंबर्स ऑफ कस्टमर्स बिझनेस ऑर्गनायझेशनचे हे डे बाय डे इन्क्रीज झाले पाहिजे. ज्या वेळेला नंबर्स ऑफ कस्टमर्स हे बिझनेस ऑर्गनायझेशनचे इन्क्रीज होत असतात त्यावेळेला प्रोडक्ट सेलिंग हे इन्क्रीज होत असतं, प्रोडक्ट रेव्हेन्यू इथं इन्क्रीज होत असतो. अँड देन ॲटोमॅटिकली बिझनेस ऑर्गनायझेशन ही सक्सेसमध्ये जात असते. जर एखाद्या बिझनेस ऑर्गनायझेशनचे जास्तीत जास्त प्रोडक्ट्स हे सेल केले जात असतील तर नक्कीच त्या बिझनेस ऑर्गनायझेशनला प्रॉफिट हा जास्त मिळणार असतो. ओके, त्यासाठी बिझनेस हा सक्सेस करण्यासाठी आपल्याला कस्टमर्सची गरज असते आणि नवीन कस्टमर्स हे मिळवणं, नवीन कस्टमर्स हे ॲक्वायर करणं अतिशय आवश्यक असतं. मग ते नवीन कस्टमर्स कसे घ्यायचे, तर बिझनेस ऑर्गनायझेशन जर एखादा नवीन प्रोडक्ट मार्केटमध्ये आणत असेल, सेलिंगसाठी नवीन प्रोडक्ट लॉन्च करत असेल तर त्या ठिकाणी त्या कस्टमर्सना नवीन प्रोडक्टची इन्फॉर्मेशन मिळणं हे अतिशय आवश्यक असतं. नवीन प्रोडक्टची इन्फॉर्मेशन ही कस्टमरपर्यंत कशा पद्धतीने पोहोचवायची. ओके, त्यासाठी बिझनेस ऑर्गनायझेशन काय करू शकते, वेगवेगळ्या ॲडव्हर्टाइजमेंट करू शकते, त्याचबरोबर प्रमोशन करू शकते प्रोडक्ट्सचं. ओके, त्याचबरोबर काय करू शकते, आपले जे काही प्रेझेंट कस्टमर्स असणार आहेत त्या कस्टमर्सना मेल करून, त्यांना मेसेज करून त्या प्रोडक्टची इन्फॉर्मेशन प्रोव्हाइड करत असते. तिथे प्रोव्हाइड करणं अतिशय आवश्यक असतं. आणि आपले जे काही नवीन क्लायंट्स किंवा कस्टमर्स असतील यांना तिथं क्रिएट करणं अतिशय आवश्यक असतं. ओके, इट डिफाईन अन अप्रोच दॅट हेल्प कंपनीज कन्वर्ट अपॉर्च्युनिटीज टू डील. इट डिफाईन अन अप्रोच दॅट हेल्प कंपनीज कन्वर्ट अपॉर्च्युनिटी टू डील. बघा, लीड मॅनेजमेंटमध्ये ज्या काही अपॉर्च्युनिटीज असतील, जे काही अप्रोचेस असतील ते कन्वर्ट केले जातात डीलमध्ये. म्हणजे डीलमध्ये जर एखादं बिझनेस ऑर्गनायझेशन नवीन प्रोडक्ट मार्केटमध्ये आणत असेल तर त्याची इन्फॉर्मेशन, ज्या पद्धतीने त्याची इन्फॉर्मेशन ही कस्टमरपर्यंत पोहोचणं अतिशय आवश्यक असतं की जेणेकरून आपल्या त्या प्रोडक्टचा सेल हा इन्क्रीज व्हावा. तेवढ्याच प्रमाणात महत्त्वाचं असतं, इम्पॉर्टंट असतं की ज्या काही प्रोडक्ट्सवरती बिझनेस ऑर्गनायझेशननी, कंपनीनं डील्स दिलेले आहेत किंवा डिस्काउंट ऑफर्स दिलेले आहेत. ओके, किंवा त्याच्यावरती वेगवेगळ्या ऑफर्स असतील, जसं की बाय टू गेट वन फ्री ऑफर्स मोस्टली आपल्याला पाहायला मिळत असते मार्केटमध्ये. सो अशा काही जर ऑफर्स दिलेल्या असतील कस्टमरसाठी तर त्या कंपनीच्या ऑफर्स ह्या कस्टमरपर्यंत पोहोचणं ओके, सॉरी. सो काय सांगितलं तुम्हाला, लीड मॅनेजमेंटलाच अपॉर्च्युनिटी मॅनेजमेंट और पाईपलाईन मॅनेजमेंट असं रेफर केले गेले. दॅन इट इज अ सेट ऑफ सिस्टम दॅट हेल्प डिवाइस सेल्स strategies to ensure the success of sales talks and communications and generate new clients. Okay, बघा, जर न्यू क्लायंट, न्यू कस्टमर्स जर जनरेट करायचे असतील, क्रिएट करायचे असतील तर ऑन दॅट टाइम त्यांच्याबरोबर जे कम्युनिकेशन केलं जाणार आहे ते कम्युनिकेशन अतिशय सॉफ्ट होणं अतिशय आवश्यक आहे. त्या कम्युनिकेशनमधून एकही वर्ड हा क्लायंट्सपर्यंत निगेटिव्ह जाता कामा नये. जे काही कम्युनिकेशन होणार आहे ते कम्युनिकेशन पॉझिटिव्ह होणं अतिशय आवश्यक आहे. ओके, जेणेकरून आपले हे आणखी क्लायंट्स क्रिएट होतील. क्लायंट्स क्रिएट होणं, कस्टमर क्रिएट होणं हे इच अँड एव्हरी बिझनेस ऑर्गनायझेशनसाठी अतिशय महत्त्वाचं असतं. देन फर्दर, सेल्स फोर्स ऑटोमेशन कॅन ट्रेक attributes of prospective clients such as known product interest and budget amount and likely competitors, providing a real world view of each lead and its possibility to becoming a customers of the company.
काय सांगितलंय बघा, सेल्सफोर्स ऑटोमेशन. सेल्सफोर्स ऑटोमेशन वरती आपण एक सेपरेट लेक्चर बनवलेलं आहे, ते तुम्हाला सेल्सफोर्स ऑटोमेशनसाठी पाहावं लागेल तिथं. ओके, सेल्सफोर्स ऑटोमेशनमध्ये इन द सेल्सफोर्स ऑटोमेशन लक्षात घ्या, जे काही प्रोडक्ट और सर्व्हिसेस सेल केल्या जातात त्याची सेलिंगची जी प्रोसेस असेल ती ऑटोमॅटिकली काय केली जाते, रेकॉर्ड केली जात असते. लक्षात घ्या, सेल्सफोर्स ऑटोमेशनमध्ये जे काही प्रोडक्ट्स और सर्व्हिसेस सेल केल्या जातात त्याची जी प्रोसेस असेल ती ऑटोमॅटिकली काय केली जात असते, रेकॉर्ड केली जात असते. ओके, इथं काय सांगितलंय तुम्हाला, सेल्सफोर्स ऑटोमेशन attribute of prospective clients such as known product interest. ओके, जे काही क्लायंट्स असणार आहेत त्यांना प्रोडक्ट्सबद्दल इंटरेस्ट असणं, त्यांना प्रोडक्टमध्ये इंटरेस्ट आहे का नाही हे आपल्याला माहिती असणं इथं आवश्यक आहे सेल्सफोर्स ऑटोमेशनमध्ये. ओके, त्याचबरोबर त्यांचं अमाऊंट, बजेट अमाऊंट त्यांचं किती आहे हे तुम्हाला इथं माहीत असणं अतिशय आवश्यक आहे. त्यानंतर कॉम्पिटिटर्सच्या दृष्टीनं त्या क्लायंट्सचं जे काही बजेट असणार आहे ते कॉम्पिटिटर्सच्या दृष्टीने कशा पद्धतीचं आहे. ओके, हे सर्व गोष्टींचा विचार इथं करणं अतिशय आवश्यक आहे लीड मॅनेजमेंटमध्ये. देन कॉन्फिगरेशन सपोर्ट. इन द कॉन्फिगरेशन सपोर्ट, कॉन्फिगरेशन मॅनेजमेंट CM. Okay, configuration management CM prefer to the creation and updating of informations regulating and enterprises hardware or and software. Okay, hardware and software. काय सांगितलंय कॉन्फिगरेशन मॅनेजमेंटमध्ये, इन द कॉन्फिगरेशन मॅनेजमेंट CM जे काही बिझनेसमध्ये क्रिएशन केले जातात, इनोव्हेटिव्ह क्रिएशन केले जातात किंवा बिझनेसमध्ये काही गोष्टी अपडेट केल्या जातात, याची इन्फॉर्मेशन ही त्या एंटरप्राइजेसच्या हार्डवेअर अँड सॉफ्टवेअरमध्ये काय केली जाते, रेकॉर्ड ठेवली जात असते, मेंटेन ठेवली जात असते. ओके, काय सांगितलंय, कॉन्फिगरेशन मॅनेजमेंटमध्ये इन द CM जे काही नवीन इनोव्हेटिव्ह क्रिएशन केलं जातं बिझनेसमध्ये, जे काही नवीन अपडेट केलं जातं त्याची जी इन्फॉर्मेशन असते ती त्या एंटरप्राइजेसच्या हार्डवेअर और सॉफ्टवेअरमध्ये स्टोअर केलेली, सेव्ह केलेली असते. ओके, देन सच इन्फॉर्मेशन जनरली इन्क्लूड्स डिव्हर्शन अँड अपडेट. काय सांगते, सच इन्फॉर्मेशन जनरली इन्क्लूड, बघा, आणि ह्या पद्धतीची इन्फॉर्मेशन ही जनरली इन्क्लूड असते. तर कशामध्ये इन्क्लूड असते, तर इन्क्लूड दी वर्जन अँड अपडेट ऑफ सॉफ्टवेअर. बघा, जी काही इन्फॉर्मेशन जी ठेवली जाणार आहे कॉन्फिगरेशन सपोर्टमध्ये ती त्या बिझनेसच्या, त्या एंटरप्राइजेसच्या हार्डवेअर और सॉफ्टवेअरमध्ये ठेवली जाते. त्याचबरोबर जे काही अपडेट व्हर्जन असतील त्या अपडेट व्हर्जननुसार त्या सॉफ्टवेअरमध्ये ती इन्फॉर्मेशन स्टोअर केली जात असते. ओके, आणि इट ऑल्सो इन्क्लूड लोकेशन्स अँड ॲड्रेस ऑफ अँड एंटरप्राइजेस हार्डवेअर डिव्हाइस. काय सांगितलंय, इट ऑल्सो इन्क्लूड, त्याचबरोबर त्यामध्ये इन्क्लूड असतं काय, तर जे काही प्रोडक्ट्स असेल त्याचं लोकेशन, त्याचा ॲड्रेस हा त्या एंटरप्राइजेसच्या हार्डवेअर डिव्हाइसमध्ये काय केला जातो, इन्क्लूड केला जातो, की जेणेकरून एखादं जर प्रोडक्ट सर्च केलं तर त्याची टोटल डिटेल्स या तिथून हार्डवेअरमधून मिळाल्या पाहिजेत. ओके, काय सांगितलं गेलंय कॉन्फिगरेशन सपोर्टमध्ये, कॉन्फिगरेशन सपोर्ट CM यामध्ये जे काही बिझनेसमध्ये नवीन क्रिएशन केले जातील किंवा जे काही बिझनेसमध्ये नवीन अपडेट होईल त्याची इन्फॉर्मेशन एंटरप्राइजेसच्या हार्डवेअर अँड सॉफ्टवेअरमध्ये ही काय केली जात असते, स्टोअर केली जात असते. ओके, नाहीतर तिथं ती अपडेट केली जात असते. सच इन्फॉर्मेशन जनरली इन्क्लूड द वर्जन अँड अपडेट ऑफ इंटेलेक्चुअल सॉफ्टवेअर. इट ऑल्सो इन्क्लूड्स लोकेशन अँड ॲड्रेस ऑफ अँड एंटरप्राइजेस हार्डवेअर डिव्हाइस. ओके, त्याचबरोबर या पद्धतीची इन्फॉर्मेशन ही एंटरप्राइजेसमध्ये इन्क्लूड केली जात असते. कशामध्ये, तर जे काही नवीन व्हर्जन किंवा नवीन अपडेट सॉफ्टवेअर असतील त्यामध्ये ती इन्फॉर्मेशन
काय केली जात असते, अपडेट केली जात असते. नवीन व्हर्जनमध्ये अपडेट केली जाते किंवा अपडेट व्हर्जनमध्ये अपडेट सॉफ्टवेअरमध्ये ती काय केली जाते, ती इन्क्लूड केली जात असते. ती इन्क्लूड करताना ती इन्फॉर्मेशन ही लोकेशन अँड ॲड्रेस वाईज इन्क्लूड केली जाते. म्हणजे एखादी प्रोडक्टचे जर डिटेल्स असतील तर त्या प्रोडक्टच्या लोकेशन अँड ॲड्रेसनुसार त्याच्या सर्व डिटेल्स ह्या तिथं काय केल्या जातात, रेकॉर्ड केल्या जात असतात. ओके, समजतंय लीड मॅनेजमेंट मध्ये काय नक्की अँड कॉन्फिगरेशन सपोर्ट मध्ये काय आहे नक्की. ह्या अगोदर आपण पाहिले ते म्हणजे बिझनेस टू बिझनेस मॅनेजमेंट और सेल्स अँड कस्टमर रिलेशनशिप मॅनेजमेंट. ओके, काय सांगितलंय बिझनेस टू बिझनेस CRM मध्ये, B2B CRM बिझनेस टू बिझनेस कस्टमर रिलेशनशिप मॅनेजमेंट मध्ये कस्टमर लॉयल्टी कॅन बी मेन्शन्ड ओनली इफ चेंज इन अ बिझनेस टू बिझनेस. ओके, B2B कॉमर्स आर प्रॉपरली मॅनेज्ड. काय सांगितलंय, कस्टमर लॉयल्टी कॅन बी मेन्शन ओनली इफ चेंजेस इन B2B कॉमर्स आर प्रॉपरली मॅनेज. बघा, जे काही कस्टमर लॉयल्टी मेंटेन करण्यासाठी जे काही B2B मध्ये चेंजेस होणार आहेत ते कॉमर्स काय करत असतं, प्रॉपरली मॅनेज करत असतं. देन अचीव कस्टमर सॅटिस्फॅक्शन वेंडर्स आर प्रोव्हाइडिंग क्वालिटी व्हरायटी अँड कन्व्हिनियन्स कस्टमर्स. ओके, काय सांगितलंय, टू अचीव कस्टमर सॅटिस्फॅक्शन वेंडर प्रोव्हाइडिंग क्वालिटी व्हरायटी अँड कन्व्हिनियन्स टू कंझ्युमर. बघा, कस्टमर सॅटिस्फॅक्शन जर बिझनेसमध्ये अचीव करायचं असेल, कस्टमर सॅटिस्फॅक्शन जर बिझनेसमध्ये अचीव करायचं असेल तर त्यामध्ये जे काही वेंडर्स असणार आहेत त्या वेंडर्सनी जे काही प्रोडक्ट और सर्व्हिसेस ह्या कंझ्युमरला कस्टमरला प्रोव्हाइड केल्या जाणार आहेत त्यामध्ये बेटर दॅन बेटर क्वालिटी असणं, क्वालिटी मेंटेन करणं अतिशय आवश्यक आहे. बघा, कस्टमर सॅटिस्फॅक्शन हा पॉईंट आपण डिटेलमध्ये अगोदर पण पाहिलाय. कस्टमर सॅटिस्फॅक्शन मध्ये अतिशय महत्त्वाची असणारी गोष्ट म्हणजेच काय, तर जे काही प्रोडक्ट और सर्व्हिसेस प्रोव्हाइड केल्या जातात त्या प्रोडक्ट और सर्व्हिसेसचं काय करायचं, त्या प्रोडक्ट और सर्व्हिसेसचं काय करायचं, तर त्या प्रोडक्ट और सर्व्हिसेस ह्या क्वालिटेटिव्ह प्रोव्हाइड करणं अतिशय आवश्यक आहे. त्याचबरोबर जे काही प्रोडक्ट हे कस्टमर्सपर्यंत प्रोव्हाइड केले जाणार आहेत त्यामध्ये व्हरायटी असणं अतिशय आवश्यक आहे, जेणेकरून की व्हरायटी ऑफ प्रोडक्ट्स जर असतील तर कस्टमर्स त्याच्या आवडीनुसार एखादं प्रोडक्ट तिथं सिलेक्ट करत असतो. ओके, त्यामुळं कस्टमर सॅटिस्फॅक्शन जर अचीव करायचं असेल तर जे प्रोडक्ट और सर्व्हिसेस हे कस्टमर्सपर्यंत पोहोचल्या जाणार आहेत त्या कशा असणं अतिशय आवश्यक आहे, क्वालिटेटिव्ह असणं अतिशय आवश्यक आहे. देन products and services can be supplied in a timely manner. Okay, product and services can be supplied in a timely manner at the right location and at a proper price only by coordinating with the vendor. काय सांगितलंय, to achieve customer satisfaction vendors are providing quality व्हरायटी ऑफ कंझ्युमर्स. बघा, जे काही प्रोडक्ट कंझ्युमर परचेस करणार आहे ते प्रोडक्ट्स हे क्वालिटेटिव्ह त्यांना प्रोव्हाइड करणं
ते क्वालिटेटिव्ह प्रोडक्ट त्यांना सेल्स करणं अतिशय आवश्यक आहे, कारण प्रोडक्टच्या क्वालिटीवरती डिपेंड असतं की कस्टमर हे फुल्ली सॅटिस्फाईड होईल का नाही. जर कस्टमर हा डिससॅटिस्फाईड झाला तर नक्कीच त्या ठिकाणी आपली बिझनेस ऑर्गनायझेशन ही लॉसमध्ये जाणार आहे असं समजावं. आणि कस्टमर जर हॅपी असेल आपले प्रोडक्ट यूज करून, कस्टमर जर फुल्ली सॅटिस्फाईड असेल, तर ऑन दॅट टाइम आपली बिझनेस ऑर्गनायझेशन ही सक्सेसमध्ये जाणार आहे असं इथं समजावं. Then consumer loyalty can be mentioned only if change in B2B CRM commerce are properly managed. Okay, customer loyalty can be mentioned only if changes in business to business commerce are properly managed. बघा, कस्टमर लॉयल्टी मेंटेन करणं किती आवश्यक आहे बिझनेस ऑर्गनायझेशनमध्ये, कोणत्या कंपनीमध्ये. जर कस्टमर्स जर आपण जपले नाहीत, लॉयल कस्टमर्स जर आपण जपले नाहीत, म्हणजेच लॉयल कस्टमर्सना जर आपण मेंटेन केलं नाही, तर ॲटोमॅटिकली आपली बिझनेस ऑर्गनायझेशन लॉसमध्ये जात असते, डब्यामध्ये जात असते. जे काही बिझनेसचे लॉयल कस्टमर्स असणार आहेत, ते लॉयल कस्टमर्स मेंटेन करणं अतिशय आवश्यक आहे आणि अवघडही असतं, कारण लॉयल कस्टमरची ऑन डिमांड ज्या ठिकाणी असेल त्या ठिकाणी त्यांना त्या सर्व्हिसेस प्रोव्हाइड कराव्या लागत असतात बिझनेसला. ओके, लक्षात घ्या, ज्या काही ठिकाणी बिझनेसमध्ये स्पेशल सर्व्हिसेस या प्रोव्हाइड केल्या जातात, त्या लॉयल कस्टमर्सना प्रोव्हाइड केल्या जात असतात, जे की लॉयल असतात, आपल्या कॉन्टॅक्टमधले असतात. समजतंय काय सांगायचं ते? बरं, लॉयल कस्टमर्स मेंटेन करणं हे अतिशय आवश्यक आहे, कारण नवीन कस्टमर्सला आपण जास्त मेंटेन करू शकत नाही आपल्या बिझनेसविषयी, पण जे काही लॉयल कस्टमर्स असतात ते नेहमी आपल्या बिझनेसची अटॅच राहत असतात, बिझनेसची पर्सनल रिलेशन मेंटेन करून राहत असतात. ओके, बघा, जे काही कस्टमर लॉयल असणार आहेत, लॉयल कस्टमर्स म्हणजेच काय, तर एखाद्या कंपनीनं एखाद्या प्रोडक्टनं आपली प्रोडक्टची प्राइसेस ह्या जर इन्क्रीज केल्या, तर कितीही प्राइस इन्क्रीज झाली तरी, कितीही प्राइस इन्क्रीज झाली तरी, बघा, कितीही प्राइस इन्क्रीज झाली तरी जे काही कस्टमर्स आपला ब्रँड सोडून, आपले प्रोडक्ट सोडून ब्रँड स्विचिंग करत नाही, प्रोडक्ट स्विचिंग करत नाही, ते कस्टमर्स हे लॉयल कस्टमर्स असतात. ओके, सो लॉयल कस्टमर मेंटेन करणं अतिशय आवश्यक आहे, जे की वर्षानुवर्ष चालत आलेले असतात कस्टमर्स आपल्या बरोबर. ते अचानकपणे जर प्रोडक्ट स्विचिंग करत असतील, ब्रँड स्विचिंग करत असतील, तर ॲटोमॅटिकली काय होणार आहे, तिथं आपली बिझनेस ऑर्गनायझेशन ही लॉसमध्ये जाणार आहे. ओके, then to achieve customer satisfaction, vendor are providing quality, variety and convenience customers. Product and services can be supplied in a timely manner. बघा, मी तुम्हाला आत्ताच सांगितलं की जर कस्टमर सॅटिस्फॅक्शन असेल किंवा कस्टमर लॉयल्टी मेंटेन करायची असेल, तर ज्या काही प्रोडक्ट्स कस्टमरच्या डिमांड असतील त्या ठिकाणी कंपन्यांना काय करावं लागतं, त्यांना स्पेशल सर्व्हिसेस या प्रोव्हाइड कराव्या लागतात, की जेणेकरून सर्व्हिसेस या यूज करून आपले कस्टमर्स हे फुल्ली सॅटिस्फाईड व्हावेत. आता बघा, बिझनेसमध्ये कस्टमर रिलेशनशिप मॅनेजमेंट काय करतं, तर कस्टमर रिलेशनशिप मॅनेजमेंट हे बिझनेसमध्ये बिझनेस ऑर्गनायझेशन आणि कस्टमर्स यांच्यामधील जे रिलेशन आहे ते लॉंग टर्मसाठी आणि स्ट्रॉंग मेंटेन करण्यासाठी मदत करत असतं. ते काय करत असतं, मदत करत असतं. ओके,
सो त्यासाठी ज्या काही कस्टमर्सची डिमांड असेल, डिमांड असणे म्हणजे काय की ज्या ठिकाणी म्हणतील बिझनेस कस्टमर्स की आम्हाला या ठिकाणी सर्व्हिसेस हवे, त्या ठिकाणी तुमची तिथं सर्व्हिस त्यांना देणं अतिशय आवश्यक आहे, जर त्यांना तुम्हाला लॉंग टर्मसाठी स्ट्रॉंगसाठी मेंटेन करायचं असेल तर. ओके, देन relationship marketing for creating value in the B2B market. काय सांगते, relationship marketing for creating value in the business to business market. Then there are 5 points included. So first is business to business suppliers are rational. Business to business supplier are rational. Then second, business to business products are complex. Business to business products are complex. And third, business to business markets, business to business markets सॉरी, ओके, काय सांगितले तुम्हाला, business to business buyers are rational, business to business products are complex, and business to business markets have few segment. Okay, अनुभव. Then personal relationship are more important in business to business model. बघा, बिझनेस टू बिझनेस मॉडेल जे असणार आहे त्यामध्ये पर्सनल रिलेशन मेंटेन करणं अतिशय आवश्यक आहे. कस्टमर रिलेशनशिप मॅनेजमेंट काय करतं सिस्टम बिझनेसमध्ये, तर कस्टमर्स आणि बिझनेस यामध्ये असणारं रिलेशन हे लॉंग टर्म मेंटेन करण्याचं काम काय करत असतं, कस्टमर रिलेशनशिप मॅनेजमेंट करत असतो. त्याचबरोबर कस्टमर रिलेशनशिप मॅनेजमेंट आयडेंटिफाय करत असतं. काय आयडेंटिफाय करत असतं, तर जे काही कस्टमर्स बिझनेस ऑर्गनायझेशनचे प्रोडक्ट हे परचेस करतात आणि प्रोडक्ट परचेस केल्यानंतर त्या प्रोडक्ट्स पुढचे जर काही क्वेरीज असतील, जर काही प्रॉब्लेम्स असतील बिझनेस ऑर्गनायझेशन कडून तुम्हाला कस्टमर्सला, ते कस्टमर काय करतात, तर आपल्या क्वेरीज किंवा आपले प्रॉब्लेम्स हे शेअर करत असतात. ओके, देन प्रॉब्लेम तिथे शेअर करत असताना कस्टमर काय करतो, मेसेज थ्रू विचारत असतो किंवा सोशल मीडिया थ्रू, मेसेज थ्रू किंवा इंस्टाग्राम थ्रू किंवा व्हॉट्सअपला तो काय करतो, जी काही क्वेरी किंवा प्रॉब्लेम असेल तो आपल्याला विचारत असतो. ओके, देन त्याच्यानंतर अतिशय महत्वाचं आहे की बिझनेस टू बिझनेस मध्ये पर्सनल रिलेशन मेंटेन करणं. ज्या वेळेला बिझनेस ऑर्गनायझेशन ही पर्सनल रिलेशन मेंटेन करत असते त्यावेळेला ते कस्टमर्स नक्कीच इन फ्युचरमध्ये जास्तीत जास्त प्रॉफिट काय करत असतात, मिळवून देत असतात आणि गेन करत असतात, जास्तीत जास्त प्रॉफिट काय करत असतात, गेन करत असतात. ओके, देन समजतंय. देन बिझनेस टू बिझनेस बायर्स आर लॉंग टर्म बायर्स. बघा, बिझनेस टू बिझनेस मध्ये जे काही कस्टमर्स हे प्रोडक्ट बाय करत असतात ते बायर्स हे लॉंग टाईपसाठी, लॉंग टर्मसाठीचे असणारे बायर्स असतात. ओके, म्हणजे इन शॉर्ट ते लॉयल कस्टमर्स असतात की प्रोडक्टची प्राइस कितीही इन्क्रीज केली बिझनेस ऑर्गनायझेशननी तरीही तिथं काहीही न फरक पडता ते कस्टमर्स काय करतात, हव्या त्या किमती पे करून, हव्या त्या प्राइजेस पे करून काय करतात, आपण प्रोडक्ट्स हे परचेस करत असतात. ओके, सो आपण हा पॉइंट बघितला त्या लीड मॅनेजमेंट अँड कॉन्फिगरेशन सपोर्ट बरोबर.
देन आपण एक सेकंड पॉईंट बघितला, तो म्हणजे सेल्स अँड कस्टमर रिलेशनशिप मॅनेजमेंट. इन द सेल्स अँड कस्टमर रिलेशनशिप मॅनेजमेंट, effective the speed improve the speed of communication and sales process. Improve the speed of communication and सेल्स प्रोसेस. बघा, आता प्रोडक्ट सेल करायचे, ते प्रोडक्ट इझिली सेल होणार आहे का? तर प्रोडक्ट इझिली सेल होणार नाही. त्याच्यासाठी काय करावं लागणार आहे? आपल्याला मार्केटिंग करावं लागणार आहे. प्रोडक्टची इन्फॉर्मेशन ही टोटल सोशल मीडिया थ्रू ऑफलाईन ऑनलाईन कस्टमर पर्यंत पोहोचवणं, सोशल मीडियावरती त्याच्या ॲडव्हर्टाइजमेंट करणं, त्याचं वेगवेगळ्या ॲप थ्रू प्रमोशन करणं अतिशय आवश्यक आहे. देन मार्केटमध्ये ते आल्यानंतर मार्केटमध्ये त्याचं मार्केटिंग करणं, त्या वस्तूचे वेगवेगळे डेमो करून दाखवणं. ओके, वेगवेगळे डेमो करून दाखवणं हे अतिशय महत्त्वाचं आहे. त्याचबरोबर जर ते प्रोडक्ट सेल करायचं असेल, ते प्रोडक्ट सेल करत असताना जी काही सेल्स एक्झिक्युटिव्हची कम्युनिकेशन लँग्वेज असणार आहे ती अशी अतिशय पोलाइटली असणं अतिशय आवश्यक आहे, स्मूथ असणं अतिशय आवश्यक आहे. त्याचबरोबर जे काही प्रोडक्ट सेलिंगचं स्पीड असणार आहे ते सुद्धा प्रॉपर इथं असणं अतिशय आवश्यक आहे. ज्या वेळेला प्रोडक्ट सेलिंगचं स्पीड आणि कम्युनिकेशन हे स्मूथ असेल, कम्युनिकेशन हे पोलाइटली असेल, देन त्यावेळी जी काही सेलिंगची प्रोसेस असेल ती तिथं प्रॉपरली ती कंप्लीट होणार आहे. आणि जर स्पीड आणि कम्युनिकेशन जर व्यवस्थित नसेल तर नक्कीच तिथं बिझनेस ऑर्गनायझेशनला इम्प्रूव्हमेंट करण्याची गरज असते. ओके, बिझनेस ऑर्गनायझेशनला तिथे इम्प्रूव्हमेंट करण्याची गरज ही असते असे म्हटले जाईल. देन काय सांगितलंय? इनक्रीज सेल्स इफिशियन्सी थ्रू वायरलेस अँड इंटरनेट बेस्ड ऑर्डर एंट्री. बघा, ज्या काही इंटरनेटवरती म्हणजेच ऑनलाईन ऑर्डर्स ज्या काही प्रोडक्टच्या असणार आहेत त्याच्या ऑनलाईन एंट्रीज ह्या तिथं होणं अतिशय आवश्यक आहे. ओके, इम्पॉर्टंट आहे असं तुम्ही इथं म्हणू शकता. प्रत्येक गोष्ट CRM मध्ये व्यवस्थित आणि प्रॉपर असणं अतिशय गरजेचं आहे. देन त्यानंतर काय सांगितलंय? इन्हान्स दी एंटायर सेल्स फोर्स बाय कॅप्चरिंग अँड डिस्ट्रीब्युटिंग द expertise of the best performance. Enhance the entire sales force by capturing and distributing the expertise of the best performance. बघा, जो काही आपल्या बिझनेस ऑर्गनायझेशनमध्ये सेल्स होणार आहे किंवा जे काही प्रोडक्ट डिस्ट्रीब्युशन होणार आहे आणि जो काही प्रोडक्ट डिस्ट्रीब्युशनचा सेलिंगचा जो काही परफॉर्मन्स असणार आहे तो परफॉर्मन्स हा डिपेंड असतो जे काही आपल्याला ॲडवाईस देणारे बिझनेसमध्ये एक्सपर्टाईज असतात त्यांच्यावरती. त्यांचा एक्सपर्टाईज जे असतील, ज्या पद्धतीनं ते ॲडवाईस देतात त्या पद्धतीनं एम्प्लॉईज काय करत असतात? त्याचं डिस्ट्रीब्युशन करत असतात, त्याचं सेलिंग हे करत असतात. आणि त्या ज्या पद्धती असतील, त्या ज्या मेथड्स असतील त्या इम्प्रूव्ह होणं अतिशय आवश्यक आहे नवीन टेक्नॉलॉजीनुसार. ओके, जुनी टेक्नॉलॉजी घेऊन किती दिवस चालायचं? तर नवीन टेक्नॉलॉजीनुसार, मॉडर्न टेक्नॉलॉजीनुसार प्रत्येक चेंज, प्रत्येक प्रोसेसमध्ये, प्रत्येक पॉईंटमध्ये, प्रत्येक स्टेजमध्ये चेंजेस करणं, इम्प्रूव्हमेंट करणं अतिशय आवश्यक आहे. देन इनक्रीज रेव्हेन्यू पर विजिट बाय फॉलोविंग अँड ग्रोविंग बेस्ट अकाउंट्स. Then last point, in the sales and customer relationship management, increase in repeat sales to existing customers owing to enhanced customer satisfaction. या अगोदरच मी तुम्हाला सांगितलंय कस्टमर सॅटिस्फॅक्शन. ओके, कस्टमर सॅटिस्फॅक्शन वरती एक आपण सेपरेट लेक्चर घेतलंय, ते तुम्ही एकदा ऐका. तर प्रत्येक वेळेस जर कस्टमर सॅटिस्फॅक्शन जर सांगत बसलं तर बाकीचे पॉईंट्स आपले कव्हर करायचे तर राहणार. तरीही बघा, कस्टमर सॅटिस्फॅक्शन ज्या वेळेला कस्टमर्स प्रोडक्ट परचेस करत असतो त्यावेळेला त्या प्रोडक्ट्सकडून त्याला काहीतरी एक्सपेक्ट असतं. ओके, जर तो प्रोडक्टचं एक्सपेक्टेशन डोक्यात ठेवून, एक्सपेक्टेशन लेवल विचारात घेऊन प्रोडक्ट जर परचेस करत असेल आणि ती एक्सपेक्टेशन लेवल ती प्रोडक्टकडून त्याची फुलफिल होत असेल तर नक्कीच त्या ठिकाणी कस्टमर हा आपला फुल्ली सॅटिस्फाईड आहे असं आपण तिथं म्हणू शकतो. आणि त्या ठिकाणी आपला कस्टमर हा फुल्ली सॅटिस्फाईड असतोच. ओके,
ज्या वेळेला बिझनेस ऑर्गनायझेशनचे नंबर्स ऑफ कस्टमर सॅटिस्फॅक्शन हे इन्क्रीज होईल देन त्यावेळेला ॲटोमॅटिकली काय होणार आहे, नंबर्स ऑफ कस्टमर्स आपले इन्क्रीज होणार. नंबर ऑफ कस्टमर जर इन्क्रीज होत असतील तर त्यावेळेला काय होणार, नंबर ऑफ कस्टमर जर इन्क्रीज होत असतील तर त्यावेळेला काय होणार, नक्कीच आपलं प्रोडक्ट सेलिंग हे इन्क्रीज होणार. आणि जर प्रोडक्ट सेलिंग जर इन्क्रीज होत असेल तर देन ऑटोमॅटिकली आपला बिझनेस हा प्रॉफिटमध्ये जाणार असतो. ओके, समजतंय? देन सेकंड आहे पॉईंट तो म्हणजे थर्ड पॉईंट सेल्स फोर्स ऑटोमेशन. सेल्स फोर्स ऑटोमेशन वरती सुद्धा एक आपलं इंडिव्हिज्युअल लेक्चर गेलंय. ओके, लेक्चर घेतलंय आपण, मी तुम्हाला पोस्ट केले बघा. त्यामध्ये सेल्स फोर्स ऑटोमेशनचा आपण पॉईंट बघितलाय. आय थिंक सायबर वर्कफोर्स मॅनेजमेंटमध्येच आपण सेल्स फोर्स ऑटोमेशन बघितलंय, SFA. सो लक्षात घ्या, सेल्स फोर्स ऑटोमेशनमध्ये इझी लँग्वेजमध्ये जी काही प्रोडक्ट सेलिंगची प्रोसेस केली जाते ते ऑटोमॅटिकली ऑटोमेशन सांगितलंय. ऑटोमॅटिकली काय होत असते, ती प्रोसेस रेकॉर्ड होत असते. ओके, देन Salesforce Automation SFA was the original form of customer relationship management. बघा, Salesforce Automation हा CRM कस्टमर रिलेशनशिप मॅनेजमेंटचा ओरिजिनल फॉर्म आहे असं इथं म्हटलं गेले. देन SFA Salesforce Automation uses technology to help manage a company's selling activities. The selling process can be broken down into a number of steps such as lead generation, lead qualification, need identification, specification development, and proposal generation, proposal presentation, managing objections, and sales closures. Then Salesforce automation software help companies automatically record lead and purpose opportunities as the lead go through the sales pipeline towards closure. ओके, काय सांगितलंय, चौथ्या पॉईंटमध्ये तुम्हाला सेल्स फोर्स ऑटोमेशनमध्ये तुम्हाला काही मॅनेजमेंटचे फॉर्म काय केलेत, इन्क्लूड केलेले आहेत. त्यामध्ये बघा, फर्स्ट इज प्रोडक्ट कॉन्फिगरेशन, सेकंड इज quotation and proposal management, third is account management, fourth is lead management, five is contact management, six is opportunity management. ओके, सो या 3 पॉईंट आपण ऑलरेडी बघितलेले आहेत आणि आजच्या लेक्चरला आपण बघितला तो पॉईंट म्हणजेच लीड मॅनेजमेंट अँड कॉन्फिगरेशन सपोर्ट. त्याबरोबर आपण बिझनेस टू बिझनेस मॅनेजमेंट बघितलं, सेल्स अँड CRM मॅनेजमेंट बघितलं, सेल्स फोर्स ऑटोमेशन बघितलं. कालच्या लेक्चरमध्ये आपण ॲक्टिव्हिटी मॅनेजमेंट, सेल्स टेरिटोरी मॅनेजमेंट हे दोन्ही पॉईंट्स आपण काय केले आहेत, चेकआउट केलेले आहेत. त्याचबरोबर कॉन्टॅक्ट मॅनेजमेंट सुद्धा आपण तिथं पॉईंट चेकआउट केला आहे. आता कॉन्टॅक्ट मॅनेजमेंटमध्ये काय सांगितलंय, इट इज इम्पॉर्टंट टू मेंटेन कॉन्टॅक्ट विथ कस्टमर्स. बघा, कस्टमर्स बरोबर कॉन्टॅक्ट मेंटेन करणं बिझनेससाठी किती आवश्यक आहे, कारण कस्टमर इट इज अ किंग ऑफ मार्केट. कस्टमरच जर नसेल, किंगच जर मार्केटमध्ये नसेल तर आपले प्रोडक्ट्स आपण विकणार कोणाला. तर त्यासाठी कस्टमर बरोबर रेग्युलर बेसिसवरती काय इम्पॉर्टंट आहे की त्यांच्याशी कॉन्टॅक्ट हे मेंटेन करणं. बेसिस टू इन्शुअर हेल्दी रिलेशनशिप विथ देम. बघा, बेसिस इन्शुअर राहावा की जे काही कस्टमर्स बरोबर रिलेशन हे मेंटेन केले जाणार आहे ते हेल्दी असावं. ओके, देन the success of any business largely depend on बघा, सक्सेस हे प्रत्येक बिझनेसचं सक्सेस हे डिपेंड असतं की
ज्या पद्धतीनं तुम्ही रिलेशनशिप कस्टमर्सची मेंटेन केलेली आहे. देन ऑर्गनाइज्ड कस्टमर कॉन्टॅक्ट इन्फॉर्म विथ डाटा अवेलेबल फॉर ready reference thus contact management enhance the relationship between customers and sales life cycle aids business growth. Okay, then contact management provides the following benefits to on organization. बघा कॉन्टॅक्ट मॅनेजमेंटमध्ये काही बेनिफिट्स आहेत ते तुम्हाला इन्व्हॉल्व केलेले आहेत ऑर्गनायझेशनमध्ये. तर त्यामध्ये काय सांगितले तुम्हाला, गॅदरिंग कस्टमर इन्फॉर्मेशन. बघा कस्टमर्स जे असणार आहेत त्यांचं एकत्रीकरण होतं कॉन्टॅक्ट मॅनेजमेंटमध्ये. देन स्ट्रीमलाईन कम्युनिकेशन, दॅन इम्प्रूव्हिंग कम्युनिकेशन इम्प्रूव्ह होणं अतिशय आवश्यक आहे. देन ट्रॅकिंग कस्टमर प्रोडक्ट्स or customer purchases and maintaining correspondence 1995. ओके, सो या पद्धतीने आपण आज लीड मॅनेजमेंट, कॉन्फिगरेशन मॅनेजमेंट, त्याचबरोबर कॉन्टॅक्ट मॅनेजमेंट ओव्हरव्ह्यू, टेरिटोरी मॅनेजमेंटचा ओव्हरव्ह्यू, बिझनेस टू बिझनेस CRMचा ओव्हरव्ह्यू आणि सेल्स CRMचा ओव्हरव्ह्यू आपण इथं घेतलेला आहे. ओके, सो लक्ष द्यायचं आणि व्यवस्थित काय करायचं, लेक्चर ऐकत असताना कमेंट सेक्शनमध्ये नाव हे मेन्शन करायचं रितसर. ओके, नेक्स्ट लेक्चरला आपण यामधील नेक्स्ट पॉईंट बघूया. सो आपला कस्टमर रिलेशनशिप मॅनेजमेंटमध्ये आपण तिसरा टॉपिक बघत आहोत, तो सुद्धा अर्धा इथं संपत आलेला आहे. आणि चौथा टॉपिक ऑलरेडी आपला संपलेला आहे. फर्स्ट अँड सेकंड टॉपिक सुद्धा आपला ऑलरेडी इथं संपलेला आहे. सो थर्ड टॉपिक आपण घेतलाय तो पण अर्धा आपण इथं घेतलेला आहे. देन फोर्थ मध्ये जे काही कस्टमर्स बरोबर रिलेशन मेंटेन केले जातात ते रिलेशन हे हेल्दी असणं अतिशय आवश्यक आहे. बघा रिलेशन मेंटेन करायचं म्हणजे कसलंही रिलेशन मेंटेन करायचं असं नाही आहे. ते रिलेशन कसं आरोग्यदायी, ते रिलेशन हेल्दी असणं अतिशय आवश्यक आहे जर कस्टमर बरोबर रिलेशन मेंटेन करायचं असेल तर. ओके, सो या पद्धतीने आपण काय बघितले, लीड मॅनेजमेंट आणि कॉन्फिगरेशन मॅनेजमेंट. ओके, देन थँक्यू.